अण्णा खरंच काय करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहेच, पण ज्या पद्धतीने ते आज काँग्रेसच्या विरोधात बोललेत त्यावरच काँग्रेसपासूनच आपण सुरुवात करूया. अनंत गाडगेजी, ज्या पद्धतीने अण्णा बोललेत की काँग्रेसचे चांगले लोक असतील तरी पण विरोध करा, पण काँग्रेसला विरोध करा, असं जे त्यांचं म्हणणं आहे त्यावर तुमचं काय मत आहे? आम्ही गेले अनेक दिवस आम्हाला शंका होती आणि आमच्यातले काही नेते मंडळींनी बोलून दाखवलं होतं, त्यावर टीका झाली होती. कारण अण्णांचे विचार जरी स्वच्छ असले तरी त्यांच्या भोवती जी मंडळी जमा झालेली आहेत ती कुठल्या तरी एका विशिष्ट राजकीय विचाराने प्रेरित झालेली आहेत, हे आज आता उघड झालेले आहे. आणि त्यांच्या भोवतालची जी मंडळी जमा झालेली आहेत ते अण्णांना सातत्याने आता काँग्रेस विरोधी भूमिका घ्यायला भाग पाडताय, ते आजपासून सिद्ध झालेले. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे कुठेतरी की अण्णा स्वतःच्या डोक्याने चालत नाहीत? असं आहे की ज्या त्यांच्या भोवतालच्या लोकांची चर्चा करून त्यानंतर ते जे काही स्टेटमेंट्स करतायत, निर्णय येत आहेत त्यांचे. आता उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला दिल्लीमध्ये त्यांनी उपोषण केलं, अनेक लोकांनी जाऊन सांगितलं, काही टीव्हीवरच्या संपादकांनी मला सांगितलं की त्यांना भेटायला सुद्धा दिलं जात नव्हतं. त्यांच्यासोबतची एक व्यक्ती प्रत्येकाला अडवत होती. म्हणजे ह्यावरनं आता मी तर स्वतःचं म्हणत नाही किंवा काँग्रेसवाले कोणी म्हणत नाही आहेत, तुमच्या तुमच्या टीव्ही क्षेत्रातल्याच मंडळींनी मला हे सांगितलं. आणि सातत्याने आजची त्यांची भूमिका आहे. मला दिवसभरात लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत की कालपर्यंत अण्णांच्या बाबतीत एक वेगळी प्रतिक्रिया लोकांची होती, आज मात्र त्यांनी एक वेगळी पॉलिटिकल लाईन घेतली असल्यामुळे आज लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मात्र वेगळ्या यायला लागलेल्या आहेत. आणि या संदर्भात मी एक स्पष्ट सांगू इच्छितो की मला सांगा, तुम्ही वारंवार ही टीका केलीत की ते आरएसएसचे आहेत किंवा ते भाजपकडून बोलतात, अशी वेगवेगळी टीका अण्णांवर आधी पण झाली, त्यांचं आंदोलन चालू असताना पण झाली आहे. मग यात आज काय वेगळं आहे? आज तुम्हाला असं काय वाटायला लागलं? असं आहे, त्यांच्याबरोबर केजरीवाल आहेत, त्यांचा पूर्व इतिहास बघा, त्यांच्या फॅमिलीचा इतिहास बघा, त्यांचे आणि संघाचे संबंध आहेत असे सगळीकडे छापून आलेले. ठीक आहे. गिरीश बापटजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे की आता अण्णांना कोणतरी दुसरा माणूस चालवत आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? काही मला असं वाटतं की अण्णांच्या बाबतीत आता जे बोललं गेलं ते चुकीचं आहे. अण्णा हे एक विचार घेऊन या देशामध्ये चाललेले आणि हा विचार असताना तो जेव्हा काँग्रेसच्या विरोधात आला तेव्हा त्यांच्यावर टीका करायची हे काही तितकंसं बरं वाटत नाही. आणि आता ही काँग्रेसची स्टाईल साऱ्या जगाने ओळखली, देशाने ओळखली की ह्यांच्या विरोधात कोणी आला की त्याला आरएसएस आहे, अमुक आहे, तमुक आहे. आता ही जुनी चाल झाली यांची. अण्णा काही कुकुलं बाळ नाही आहेत, ते विचार करतात. विचार एखाद्या वेळेला पटेल किंवा पटणार नाही. आम्हालाही काही 100% अण्णांचे विचार पटतात असं नाहीये, पण आता आपल्या विरोधात गेल्यानंतर त्यांना आरएसएसच्या लोकांनी वगैरे हे हास्यास्पद विधान आहे असं मला वाटतं. अण्णांनी ह्या देशामध्ये काही विचार आणलेला आहे, तो अनेकांना पटतो म्हणून लोक त्यांच्याबरोबर जातात. विचारात मतभेद असू शकतात, विचारात परिवर्तन होऊ शकतं आणि म्हणून आज अण्णांनी जी भूमिका घेतलेली आहे ती तो विचार मांडतायत, त्याला बळकटी येण्याकरता त्या विचाराच्या आड जी काँग्रेस येते आहे त्यांना त्या काँग्रेसला विरोध करायचा आहे. हा विरोध उद्या ते आणखीनही कोणाला करू शकतात आणि म्हणून ते एका वेगळ्या वैचारिक पातळीवर चालले. मला वाटतं गाडगेंनी वैचारिक बोलावं, त्यांच्या बाजूला कोण आहे, हा कुठला आहे आणि तो कुठला आहे यांनी काही तुमचं खरं मत कळत नाही. अण्णांची जर भूमिका भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे, एक मिनिट, त्यांची भूमिका जर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध म्हटलं जातं तर आज काँग्रेसच्या विरुद्ध कसं अचानक एकदम सुरू केलं? ज्या वेळेला त्यांनी आंदोलन केलं त्यानंतर काँग्रेसने आणि युपीए सरकारने शब्द दिला होता त्याप्रमाणे त्या 3 महिन्याच्या काळामध्ये आम्ही पार्लमेंटमध्ये बिल आणलं. नंबर 1. नंबर 2, स्टँडिंग कमिटीकडे रिफर केलं. आता त्या स्टँडिंग कमिटीमध्ये सर्व पक्षाचे सदस्य आहेत, खासदार इथे बसलेले आहेत, इतरही लोक आहेत, त्यामुळे इतर व्यक्ती, इतर पक्ष, माझ्यामध्ये भरत कुमारांना ते मान्य पण नाहीये, यांच्याशी चर्चा त्यांच्या चेहऱ्यावरून कळते. गाडगेजी, मी येतो तुमच्याकडे, पण अविनाश धर्माधिकाऱ्यांनी आपण काही मुद्दे क्लिअर करूयात की खरंच अण्णा स्वतः बोलतायत की अण्णांकडून बोलवलं जातंय. अविनाश धर्माधिकारी, तुम्ही अण्णांना जवळून ओळखता, तुम्हाला काय वाटतं की अण्णांचे स्वतःचे विचार आहेत की टीम अण्णांचे विचार आहेत? ते कोणीतरी अण्णांच्या तोंडून वदवून घेतंय ह्या टाईपची विधानं योग्य नाहीत. त्यांच्याबद्दल मतभेद असतील, वेगवेगळे बोलतील, पण ते त्यांना जे वाटतंय ते, अर्थात सहकाऱ्यांची विचारविनिमय खरं म्हणजे झाला पाहिजे. उलट काही सहकाऱ्यांचा अण्णांवर आक्षेप आहे की ते सहकाऱ्यांशी पुरेसा विचारविनिमय करत नाहीत.
त्यामुळे कोणाचं तरी दुसऱ्याची वाक्य अण्णा बोलतायत हे खरं नाही. पण मला वाटतं हा मुद्दा दुय्यम आहे. आपल्या सर्वांच्या समोरचा मुद्दा जास्ती गंभीर आहे. इथे महाराष्ट्रात जेव्हा अण्णांनी आंदोलनं केली तेव्हा आपण पाहिलंय की सत्तेमध्ये जर काँग्रेसचं सरकार असेल तर सेना भाजप अण्णांना पाठिंबा देत होतं आणि सत्तेमध्ये जर सेना भाजप असेल तर काँग्रेस पाठिंबा देत होतं. पण एक नाईलाजाने दुःखाने म्हणणं आवश्यक आहे की त्यावेळी जो सत्तेत आला त्यांनी भयानक भ्रष्टाचार केला. कोणत्याही आंदोलनासमोर प्रश्न आहे की एकाला झाका दुसऱ्याला काढा आणि आंदोलन करण्याचे राजकीय फायदा हा होतोच. उदाहरणार्थ अण्णांनी जे काही आळंदीची उपोषण आहे त्यावेळेच्या आंदोलनाचा राजकीय फायदा 95च्या निवडणुकीमध्ये सेना भाजपला झाला हे निश्चित. त्या सेना भाजप सरकारमधल्या काही मंत्र्यांच्या बाबत अण्णांनी आंदोलन केलं तर पुढे 99च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला, आणि नुसता राजकीय फायदा नाहीये, खरोखरच अण्णांच्या भोवती त्यावेळी जी काही माणसं वावरत होती ती त्या वेळेला ज्यांच्या राजकीय सोयीचा आहे त्यांची होती. हा माझ्या मते देशासमोरचा जास्ती गंभीर प्रश्न आहे. आपली राजकीय व्यवस्था सडलेली आहे, ती भयानक भ्रष्ट हे सगळ्यांना मान्य आहे. त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आज आंदोलन केलं तर निवडणुकीच्या मार्गाने व्यक्त होणारं जे जनादेश आहे हा फक्त एका पक्षाच्या जागी दुसरा आणा. त्यांनी राजकीय व्यवस्थेमध्ये नाही परिवर्तन होत. पावलं उचलली जायची असतील तर राजकीय व्यवस्थेत परिवर्तन, निवडणूक पद्धतीमध्ये परिवर्तन, ज्यामुळे अधिकार लोकांच्याकडे अधिक जाईल असा व्हायला पाहिजे. धर्माधिकारीजी मला स्पष्टपणे सांगा, माझं तर म्हणणे सगळ्या पक्षांनी स्वागत करायला पाहिजे. नाही, मला स्पष्टपणे सांगा, आज अण्णा जे बोलले ते तुम्हाला पटतंय का? त्यांनी म्हणाले की काँग्रेसचे चांगले लोक असतील तरी ते काँग्रेसचे आहेत म्हणून त्यांना विरोध करा. मग हा विरोधापायी विरोध आहे असं म्हटलं तर कुठे चुकणार आहे? तुमच्या सगळ्यांच्या प्रमाणेच आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स मीही पाहिली काळजीपूर्वक, आणि तशी ती पाहिल्यानंतर जरा माझ्या मनामध्ये आंदोलनाच्या पुढच्या दिशेविषयी मात्र बरेच प्रश्न आहेत. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काहीसं बहुधा एक प्रकारचं कन्फ्युजन पण आहे. म्हणजे देशातली सत्ता आता मुख्यतः काँग्रेसच्या हातात आहे आणि 52 सालच्या निवडणुकांपासून आजपर्यंत पाहिलं तर मधली 6-6.5 वर्ष सोडली तर मुख्यतः काँग्रेस किंवा काँग्रेस संस्कृतीच्या व्यक्तींच्या आणि संघटनांच्या हातात सत्ता आहे. म्हणून देशातल्या भ्रष्टाचाराची मुख्य जबाबदारी काँग्रेसची येते हे मला वाटतं की अतिशय मॅच्युअर्ड आणि प्रगल्भ असलेले अनंत गाडगीळ सुद्धा नाकारणार नाहीये. पण या पार्श्वभूमीवर आज अण्णांनी जो कार्यक्रम जाहीर केला त्याच्यामध्ये मला जरा दिसतं कन्फ्युजन. हे मान्य करणं आवश्यक आहे की ते नेमके म्हणजे चांगला उमेदवाराला पाठिंबा देऊ पण मग चांगला काँग्रेसचा असला तर काय करू, आणि मग अन्य पक्षांचा वाईट असला तर काय करू, हा जरा आपल्या लोकशाही समोरचा पेचच नकळत अण्णांच्या तोंडून व्यक्त झाला अशी माझी सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल भावना आहे. भरत, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने अण्णा बोलले की मग काँग्रेसचा कुठलाही असेल तरी विरोध केला पाहिजे, त्यांनी अपोजिशनला फायदा होईल, हे जरी एक असलं तरी कुठेतरी अण्णांनी स्वतःची लाईन बदलली आहे असं तुम्हाला जाणवलं का? अगदी बरोबर बोलला तुम्ही. आतापर्यंत अण्णांनी एक सोशल प्लॅटफॉर्म घेऊन सोशल लाईनवर अण्णा चाललेले होते. अण्णांनी त्यांचा ट्रॅक बदललाय, त्यांचा मार्ग बदललाय आणि ते आता राजकीय वळणावर आलेले आहेत. आणि मला असं वाटतं हे स्वाभाविक आहे. याच्यामध्ये काही फार वेगळं घडलं असं मला वाटत नाही. याचं कारण तुम्ही जगातल्या कुठल्याही क्रांती बघितल्यात, म्हणजे त्याच्यामध्ये लेनिनपासून माओ, फिडेल कास्ट्रो किंवा अलीकडे भारतामध्ये ज्यांचं म्हटलं जातं की संपूर्ण क्रांती करणारे जयप्रकाश नारायण, या सर्वांनी आधी सामाजिक दृष्टिकोन, सामाजिक क्रांतीसाठी म्हणून त्यांनी नारे दिले होते. काहींनी सांस्कृतिक क्रांतीसाठी, माओ सारख्यांनी सांस्कृतिक क्रांती म्हटलं होतं त्याला. या सर्वांना नंतर राजकीय आसरा घ्यावा लागल्याचं कारण तुम्हाला सांगतो की जर का व्यवस्था बदलायची असेल, जर प्रशासन बदलायचं असेल आणि जर कायदे बदलायचे असतील तर त्यासाठी तशी विधेयकं आणावी लागतात. ही विधेयकं आणायची तर त्या संसदेमध्ये त्या विधेयकं पास करायला लागतात. त्यासाठी संसदेमध्ये तुमचं बहुमत असण्याची गरज आहे आणि हे बहुमत कधी होईल? जेव्हा तुमच्या विचारांचा पक्ष जेव्हा तिकडे सत्तेत असेल तेव्हा हे होऊ शकतं. यामुळे जर का तुम्हाला खरोखरच क्रांती घडून आणायची, जे अण्णांना करून आणायचे, भ्रष्टाचार विरोधी समाज व्यवस्था निर्माण करायची असं असेल तर अण्णांना पॉलिटिकल ट्रॅकवर, राजकीय मार्गावर चालणं हे प्रस्तुतच आहे, ते स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये गैर काय नाही. आता फक्त मी आनंदरावांनी जो काही मुद्दा मांडला त्याच्याबद्दल फक्त 2 वाक्य सांगतो. त्यांनी सांगितलं आम्हाला सतत असं वाटतं की RSS त्यांच्या पाठीशी आहे आणि ते चालवतात, केजरीवाल कोण आहेत.
ठीक आहे, मी काय म्हणतो, मला त्यांच्या कोणाच्या पार्श्वभूमी माहिती नाहीयेत, परंतु मी एक फक्त म्हणतो की समजा आपण वादासाठी गृहीत धरू की समजा त्यांच्या पाठीशी संघ आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असा असलं त्यात गैर काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काही सिमी नाहीये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे लष्करी तोयबा नाहीये. अशी जर का एक भारतातली सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय विचार असलेली संघटना जर त्यांच्या पाठीशी असेल तर त्यात गैर काहीच नाही. जेव्हा अण्णांनी शिवसेना भाजपच्या मंत्र्यांविरुद्ध आंदोलन केलं तेव्हा काँग्रेसवाले का म्हणत नव्हते की ह्यांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे म्हणून? तेव्हा काँग्रेसवाल्यांनी त्यांना पाठिंबा का दिला? की तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसवाले एकत्र होते असं अनंतरावांना म्हणायचंय का? त्यामुळे या गोष्टी इतक्या सिम्प्लिफाय करून सांगण्यामध्ये, इतक्या सरळ करून सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. अनेक त्याच्यामध्ये व्हील्स विदिन व्हील्स आहेत. त्यामुळे अण्णांचा आताचा जो मार्ग आहे हा स्वाभाविक आहे, हा योग्य आहे की अयोग्य आहे याच्याबद्दल आता जशी धर्माधिकाऱ्यांनी चर्चा केली तशी करू शकतो, परंतु हा स्वाभाविक आहे. नैसर्गिक मार्ग हा त्यांचा राजकीय रस्त्यानेच जातो. धर्माधिकारीजी, तुम्हाला पटतंय का की असा जर मार्ग अवलंबायचा असेल आणि सत्ता परिवर्तन करायचं असेल तर कोणाची तरी बाजू घ्यायला लागते, हे पण तितकंच खरं आहे. पण आज तुम्ही जसं म्हणताय की अण्णांचा कोणावर विश्वास नाही आहे, अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणजे जे आले आहेत त्यांनी सर्वांनी करप्शन केलेलं असं जर म्हटलं तर मग नक्की अण्णांना काय पाहिजे? हे कन्फ्युजन नाही आहे का? काय पाहिजेच्या भाषेमध्ये भ्रष्टाचार मुक्त देश हवाय, तो आत्ताच्या राजकीय गुंत्यामधून रस्ता काढायचा आहे. त्यामुळे भरतकुमारजी म्हणतायत तसे राजकारणाच्या दिशेने हा सहज रस्ता आहे. या पर्यायामध्ये कुठला तरी एक असलेला पर्याय तरी स्वीकारणं भाग आहे किंवा मग नवा पर्याय निर्माण करणं तरी भाग आहे. पण जगातल्या सुद्धा लोकशाही देशांचा इतिहास पाहिला तर वेगवेगळ्या टप्प्यांनाही दिसेल की लोकशाहीच्या वाटचालीमध्ये सर्व प्रस्थापित राजकीय गटांच्या बद्दलच्या नाराजीमधून नवे पक्ष उदयाला आले, त्यांच्या अनेक ठिकाणी प्रभाव सुद्धा दिसतात. खरं म्हणजे शिवसेना सुद्धा जी प्रथम सुरू झाली ही मराठी माणसाच्या न्याय या हक्कासाठी सामाजिक आंदोलन म्हणून. मार्मिक मधले बाळासाहेबांचे सुद्धा एकेकाळचे लेख राजकारण म्हणजे गज करणं असे आहेत, पण पुढे त्याचं राजकीय रूपांतर झालं, ते झालं हे योग्य आहे असं मी म्हणतोय. दुसरी महाराष्ट्रातली शरद जोशींच्या नेतृत्वाखालची शेतकरी चळवळ, तिन्ही पण एका टप्प्यानंतर त्या आर्थिक कार्यक्रमासाठी राजकीय परिवर्तन आवश्यक आहे. फक्त शरद जोशींचा स्वतंत्र भारत हा प्रयोग यशस्वी झाल्याचं दिसत नाही. आजच्या सकाळचा अर्थ एवढा लावता येईल की आता अण्णांचं आंदोलन एका नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे. तो अत्यंत धोकादायक टप्पा आहे, पण मी एवढा अंदाज निश्चित सांगतो की अण्णांच्या जे काही म्हणतील देशात त्याचा मतदारावर परिणाम होणार आहे. खरं म्हणजे काँग्रेसची सुद्धा जी जरा तक्रार चालली आहे ना, ती त्यांना कळतंय बरोबर की अण्णांचं व्यक्तिमत्व आणि एक अशी प्रतिमा की हा माणूस स्वतःसाठी नाही लढतोय, तो मंदिरात राहतो, साधा आहे, पण तो देशातल्या तळमळींनी पेटून उठलेला, याचा मतदारावर परिणाम होणार आहे. काँग्रेसला त्याची काळजी असल्यामुळे आहे. पण मी तुम्हाला हे पण सांगतो की अण्णा काँग्रेसच्या विरोधी नाही. त्यांनी त्यांना बाकीच्यांचं जर समर्थन नको केलं, कारण सत्तेत मुद्दा हा आहे धर्माधिकारीजी की त्यांना कोणाचं समर्थन नको असेल तर हे कितपत चालणार आहे? जसं भरतकुमार राऊत म्हणतात की कुठेतरी मुवमेंट सुरू करायला हवी आणि ते स्वतः म्हणतात की मला तर पॉलिटिक्समध्ये यायचं नाहीये. मग त्यांना जर बाजू घ्यायची असेल तर कोणाची बाजू घ्यायची आहे? आणि जर काँग्रेस आज म्हणत असतील की ते कोणातरी दुसऱ्या बाजूला चालल्यात, मग यात गैर काय?